आज आपण केळ्याची कापे कशी बनवतात ते शिकणार आहोत। आपण इन्ग्रेडियंट्स बघूया। एका भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, 1 चमचा लाल तिखट आपल्याला घ्यायचं आहे आणि 1.5 चमचा चवीसाठी आपल्याला मीठ घ्यायचं आहे 1 वाटी रव्यासाठी। त्याचबरोबर अर्धा चमचा धण्याची पावडर घ्यायची आहे, थोडंसं आपल्याला वरून थोडंसं जिरं टाकायचं आहे। आता आपल्याला जिरं टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो रवा आपण घेतला आहे तो ह्या भांड्यामध्ये ओतायचा आहे। हे सर्व मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि मिक्स करून झाल्यानंतर कापून ठेवलेल्या केळ्यांना आपण ते रवा लावेपर्यंत तोपर्यंत आपण शेगडीवर तवा तापत ठेवून त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे। शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला। आता हे बनानाचे जे कापं केलेले आहेत त्याला व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा रवा लावून घेतलेला आहे आपण आणि रवा लावून झाल्यानंतर आता एक एक करून आपल्याला ही कापं तेलामध्ये सोडायची आहेत। शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपण शॅलो फ्राय करताना एका साईडला 3 मिनटं शॅलो फ्राय करायचं किंवा 4 मिनटं शॅलो फ्राय करायचं, दुसऱ्या साईडला परत 3 मिनटं, टोटल 8 मिनिट व्यवस्थित फ्राय झाली पाहिजेत। दोनदा ती परतून घ्यायची आहेत मध्येच, म्हणजे व्यवस्थितरित्या भाजली जाते आणि खमंग मस्त अशी केळ्याची कापं आपण तयार करू। अशा रीतीने एका साईडला व्यवस्थित भाजून घ्यायची, परत ती परतून घ्यायची, परत वन साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। म्हणजे 3 मिनिट्स ओके झाले। टोटल 8 मिनटं जरी भाजलं तरी व्यवस्थित शॅलो फ्राय होतं। आणि आता आपली केळ्याची कापं बनवून तयार आहेत। छान झाली आहेत, खाल्लीत सर्वांनी। तुम्ही खा अशा प्रकारे रेसिपी बनवून।